वर्कआउटच्या माध्यमातून 1 वर्षभरात मी जवळपास 10-12 किलो वजन कमी केलं होतं. परंतु म्हणतो ना आपण का फॅमिली बरोबर नसली तर माणूस रिझाईन होतो. तर तसा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत झाला होता. मी एकटाच करायचो. हे सगळे माझ्याबरोबर नव्हते, कोणी आले. म्हणजे ते नाश्ता करायचे, हे फील घ्यायचे ना, तर नाश्ता करायला माझं नाश्ता करा म्हणजे मी ते पण हे पण घ्यायचो आणि ते पण घ्यायचो, दोन्ही चालू होतं माझं. तिकडे पराठा बनवायचा, तिकडे फील घ्यायचा. पराठा आणि फील दोघं चालू आहे. कसं काय वजन कमी? त्यामुळे मी 10-12 किलो वजन कमी झाल्यानंतर तिथं स्टॉप झालं. मग वजन काही कमी होईना आणि मग विचार करायचो की बाबा काय वजन कमी होत नाही. त्याच्यात घरच्यांनी मला थोडंसं म्हणजे पहाटे 5ला उठून मी वर्कआउट करायचो. तो सगळा आवाज बिवाज राहायचा रूममध्ये. ते गणित असं आलं की बाबा आमची झोप उद्या आहे. म्हणजे हे प्रकरण जर की आपण जास्त दिवस चालू ठेवलं तर फारकत होऊन जायचे आपलं. म्हटलं नको आहे गणित. मग मीच हळूहळू त्याच्यामधनं बाहेर पडायला लागलो. बाहेर पडल्यानंतर मग पूर्णच बाहेर पडलो. 1-1.5 वर्ष माझं त्याच्यात गेलं. मी परत वजन रिगेन झालं माझं. परत जवळपास 105-106 किलोवरती येऊन गेलो. मग नंतर मला माझा एक मित्र आहे प्रसाद काळे, त्यांनी सांगितलं की बाबा अशी आहे कम्युनिटी, तिथं तुम्ही गेले तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं गायडन्स मिळेल. मी आलो. आल्यानंतर मला पहिल्या दिवशी सरांनी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये मी एनरोल झालो की बाबा आपली वस्तू हरवली कुठं ना आपण शोधतो कुठं. आणि मग माझ्या लक्षात आलं की बाबा माझं काहीच काही चुकत होतं. म्हणजे प्रयोग करून पाहायला काही अडचण नाही. म्हणून मग आम्ही दोघेजणं जॉईन झालो आणि मला पहिल्या 2-3 दिवसातच चांगला अनुभव आला. विशेष गोष्ट अशी झाली का फॅमिली बरोबर असल्यामुळं मला अजून हायसं झालं का नाही. म्हणजे काही गोष्टी माझ्या सोप्या होत गेल्या. जे मी पहिले एनरोल करायचा प्रयत्न करायचो म्हणजे होत नव्हत्या फॅमिलीला, नंतर आपोआप हळूहळू व्हायला लागले. त्यांना पण या गोष्टीचं महत्त्व लक्षात आलं. मग ते पण मला साथ द्यायला लागले. मग ते मला जरा बरं वाटायला लागले. 1 महिन्यात माझं जवळपास 6 किलो वजन कमी झालं. मग मुलींनी पण माझ्यामधले बायकोमधले चेंजेस पाहिले. 1 महिन्यानंतर ती पण आमच्याबरोबर जॉईन झाली आणि आता जवळपास तिला पण 4 महिने झाले, आम्हाला 5 महिने झाले. अशा पद्धतीने आम्ही 105 किलोवरनं आता माझी जर्नी 87 किलोवरती आलेली. क्या बात आहे, जबरदस्त. ठीक आहे, सुपर. 87 म्हणजे टोटल किती वेट लॉस? जवळपास 18 किलो. जवळपास 18 किलो वजन कमी झालं. हे सगळं 5 महिन्यात अचीव झालं. हे सगळं घडलं कोच, कम्युनिटी आणि फेअर त्याच्यामुळे त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद, आभारी. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला 52व्या वर्षी केस परत आली. मागच्या 8 वर्षापासून टक्कल होतं माझं. चांगल्या गोष्टी सांगा ते मला सायकल गोरणं कमी, खूप कमी झालं. अरे हा, हे महत्वाचं. बोलणं कमी झालं. खूप कमी. घोरणं ते बोलणं वाढलं. चांगलं पाहिजे. जी मॅडम, तुमचा काय एक्सपिरियन्स? मला हायपर ऍसिडिटी होती. हाय, माझं नाव दीपा. हाय, माझं नाव दीपा. हाय दीपा मॅडम. मला 5 महिन्यापूर्वी म्हणजे मला भरपूर वर्षापासून हायपर ऍसिडिटीचा त्रास होता आणि वजन पण वाढत चाललं होतं. गुडघे दुखी, टाचदुखीचा त्रास सुरू होता आणि प्रत्येक आठवड्याला दवाखाना करावा लागायचा आणि रोज ॲसिडिटीचं हे इनो आपले सोडा वगैरे घ्यावा लागायचा ॲसिडिटी. पण आपले हेल्थ क्लास जॉईन केल्यापासून मला एकही दिवस मला ॲसिडिटी झाली नाही आहे आणि 5 महिन्यापासून मी हॉस्पिटलची पायरी पण चढलेली नाही आहे आणि 5 महिने खूप एनर्जेटिक वाटतंय. रोज काहीतरी नवीन करावं असं वाटतंय. सर, तुम्हाला हॉस्पिटल घेऊन जाण्यासाठी तुम्हाला काय त्रास राहायचा? माझं सगळं सायकल डिस्टर्ब होऊन जायचं. कारण दररोज उठल्यानंतर ती धाकच राहायचं. म्हणजे आमची सुरुवात अशी व्हायची सकाळी मॉर्निंग. पहिले सुरुवात अशी व्हायची ज्यावेळेस आम्ही उठायचो ऐका सर, त्यावेळेस मॅडम उठल्या पहिले आवाज द्यायचा, आला 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 आला. मी म्हणायचो गेला 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 गेला. वात यायचं. वाट काय आला हे महत्वाचं आहे. आला म्हणजे काय आला? अशा दिवसाची सुरुवात व्हायची. आता मात्र ती एकदम 180 डिग्री शिफ्ट झालेली आहे. 5ला उठते, 5ला उठते. वाट अजिबात. किती दिवसात आवाज ऐकला नाही तुम्ही? आला आला आवाजच नाही. 5 महिन्यापासून. ठीक आहे जी मॅडम. नाही, तुम्ही किती वजन कमी झालं टोटल 5 महिन्यात? 7 किलो कमी झाले. टोटल 7 किलो वजन कमी केलं. सो कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, अभिनंदन. ठीक आहे, आणि स्पीच ऑफ चांगलं होतं. हो, राईट. थँक्यू फॉर कम्युनिटी. थँक्यू कम्युनिटी, थँक्यू सर, थँक्यू मॅडम. मॅडम जी, जानू मॅडम. हाय, माझं नाव जान्हवी. हाय जानू मॅडम.
पुढे हा. हाय, माझं नाव जान्हवी. हाय जान्हवी मॅडम. मी इथे गेल्या 4 महिन्यापासून इथे येते. पप्पांनी त्यांच्यानंतर मी इथे जॉईन केलं, त्यांच्यामधला फरक मी बघितला. काय फरक बघितलं तू पण सांगायचं? फरक असा बघितला की पप्पांचा वेट लॉस तर झालाच, पण प्लस त्यांची एनर्जी लेवल वाढली. प्लस ते आधी म्हणजे जे डिमॉरल असायचे किंवा खरं खरं सांगायचं. मागून एक बसायची म्हणजे कसं पप्पांना एक्साइटमेंट नव्हती का काही नवीन गोष्टी करण्याची किंवा काय, म्हणजे काही गोष्टी सांगितल्या तर पप्पा त्याला डिनाय करून टाकायचे. तर मग त्यांच्यामध्ये ती एक पॉझिटिव्ह पण मला जाणवलं की पप्पा आता स्वतःहून काही गोष्टी स्वतः करण्यासाठी उत्स्फूर्त असतात आणि हेल्पिंग नेचर जास्त वाढलंय त्यांचं. जे आधी आम्हाला बंबार्डिंग करून सांगावं लागायचं नाही नाही असं नाही तसं नाही, ते भरपूर काही काही पप्पांमध्ये चेंजेस झालेले, फिजिकली पण, मेंटली पण, इमोशनली पण, सगळ्याच वेने. म्हणजे हे फ्युल आहे ना, फक्त वजन वाढवणं किंवा वजन घटवणं हे त्याचं कामच नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, जे लेबलिंग आपण करतो ना की वजन वाढवा, वजन घटवा, हा विषयच नाही. मेन याचा मोटिव्ह काय की या फ्युएलमधून जे न्यूट्रिशन आपल्या शरीरात जातं ना, त्याच्यामुळे जे चेंजेस घडतात, जे तुमच्यामध्ये डिफिशियन्सी असते किंवा तुम्हाला ज्या गोष्टीची गरज असते जी कधी पुरवलीच गेली नाही, ती गोष्ट तुम्हाला या फ्युएलमधून भेटते. आणि ती नंतर आतमध्ये जी काम करते ती बाहेरून पण दिसतं. हा, मग ते वजन घटवणं आणि वजन वाढवणं हा ऍस्पेक्टच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची हेल्थ इम्प्रूव्हमेंट हा ऍस्पेक्ट खूप मोठा आहे याच्यामध्ये, आणि हाच सगळ्यांनी कॅरी फॉरवर्ड केला पाहिजे मला असं वाटतं. सुपर. तुमचा अनुभव? माझा अनुभव, मी 4 महिन्यापासून येते, तर माझं आतापर्यंत 5 किलो वजन कमी झालेलं आहे आणि ऑनगोईंग प्रोसेसमध्ये पण आहे. माझं जे फील्ड आहे, मी ट्रॅव्हल बिझनेसमधून येते, सो मला बाहेर फिरायला लागतं. मी बाहेर म्हणजे फूड वगैरे पण इंटेक करते, पण मग मी जेव्हा कधी बाहेर गेलेली मी फ्युएल कंटिन्यू ठेवलेलं आहे. मी बाहेर जरी खाल्लं तरी पण मी फ्युएल कंटिन्यू ठेवायची. आणि आधी कसं होतं की आधी ट्रॅव्हलला गेल्यानंतर मला खूप थकवा यायचा, मी म्हणजे जास्त एनर्जी ठेवू शकत नव्हती. पण हे इंटेक केल्यापासून माझ्यामध्ये एनर्जी पण येते, मी स्वतः पण नाचते, मी लोकांना पण नाचवते. म्हणजे ह्या लेवलची एनर्जी माझी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. सो मी अजून पण कंटिन्यू करेल आणि मी अजून फॅमिलीला पण मदत करते. थँक्यू फॉर. हां, थँक्यू मम्मी पप्पा, थँक्यू कोच, थँक्यू कम्युनिटी अँड थँक्यू मार्केट. अरे सुपर, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सो आपण आता अमेझिंग रिझल्ट ना, कोणाला असं वाटलं की नाही खरंच हे फील्ड फक्त वजन कमी नाही करत आहे, वजना व्यतिरिक्त बऱ्याच काही गोष्टी ज्या आपण ऍड करत जाते. ठीक आहे. सो